नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आपलं नाव काय? ज्ञानेश्वर नागोराव धुमाळ, गाव साया. बरं. तर मला सांगा, आपण हा दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली का? हो. बरं. आणि मला सांगा, आपल्याकडे किती क्षेत्र आहे जमिनीचं? जमीन 2 हेक्टर आहे. 2 हेक्टर आहे का? हो. बरं. तर आता आपल्याकडे किती म्हशी आता? 6 म्हशी आहेत. 6 म्हशी आहेत. हो. त्यात दुधाच्या किती आहेत, गाभण किती आहे आता? दुधाच्या 5 आहेत आणि गाभण एकच आहे. बरं. तर दुधाच्या 5 आणि एकच गाभण आहे का? हो. बरं. तर आता हे याचे वगार आहेत का? हा, वगार आहे. तर बघू शकता मित्रांनो, यांची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर आता हे 5 जे म्हशी आता, म्हणजे आता हे घरच्याच आहेत का विकत आणलेल्या? नाही, विकत आणलेले आहेत. विकत आणलेल्या? हो. बरं. तर ती म्हैस जी आहे ती गाभण आहे का दूध देते? नाही, दूध देते. दूध देते का? हो. बरं. ती कितीला आणली होती बरं? ही तिसरं दुभतं आहे तिचा आता आपल्या इथं. तिसरं दुभतं आहे का? 4 वर्षाखाली ती 1,16,000 आली. बरं. तर किती दूध देते ती? ती एका टाइमला 6 लिटर दूध देते. 6 लिटर दूध देते. हो. बरं. म्हणजे दूध चांगलं देते, त्यामुळे तुम्ही विकली नाही नाही, सगळं? विकली नाही. हां. आणि ही म्हैस ही दुसरी 2 नंबरची? ही पण हिचं पण आपल्या तिसरं दुभतं आहे. तिसरं दुभतं आहे का? हो. बरं. किती देते? 7 लिटर दूध देते. 7 लिटर? एका टाइमला 7 लिटर. असं का? बरं. आणि ही म्हैस? ती गाभण आहे, 7 महिने. ही गाभण आहे का? हो. बरं. तर हिचं कितवं ईथ आहे तुमच्या इथं? तर आमच्या इथे 4थं ते 5वं असं बघा. 4थं ते 5वं? हो. बरं. आणि ही म्हैस? तिचं दुसरं दूध आहे आपल्या इथं. दुसरं आहे का? हो. किती देते दूध? हिने 5-5 दिले. आता ही पण गेलेली आहे गाभा, 2 महिने झालेत, पण आहे की नाही हे काय सांगता. आणि ही अलीकडली म्हैस? ही पहिला रोय आपल्या इथं वगार आहे. आपण लहानाचं मोठं केलेलं आहे याला. बरं. त्यानं घरचं. पहिला 3 दिलेले आहे बघा. आता 2-2 लिटर दूध चालू आहे त्याला 2 टाइम. आणि ही म्हैस? ही 1,16ला आमदा घेतली बघा, मिरगाला. यावर्षी 3 महिन्यामध्ये. दूध देते का? 5-5 लिटर चालू आहे आपल्याला. 5-5 लिटर? हो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, म्हणजे जी म्हैस घेतली ती चांगलं संगोपन करतात, त्यामुळे विकायची गरज नाही, पडत. काहीच गरज नाही. आणि तुमचा 10 वर्षाचा अनुभव पण आहे. हो, 10 वर्ष झालं. आता हे किती काय वगार हल्ली किती? पलीकडे वगैरे आहे, बाकीचे हल्लीच आहे. आणि नाही, काही सर्व. बरं. आणि घरीच मोठ्या करता का? नाही, फक्त ही एकच म्हैस केलेली आहे. ती पलीकडे वगैरे ती घरीच करायची, बाकीचे हल्ली तर इकडून टाकतो, आटल्या म्हैशी घ्या असे. आता हे शेड जे आहे, तर किती बाय किती आहे? हे 35 बाय 30 आहे. बरं. काय खर्च आला असेल याला? हे खूप 8 वर्षाखाली केलेले शेड आहे. 8 वर्षाखाली. त्या टायमाला स्वस्त पण, आणि पुन्हा हे असं समोर स्वस्त म्हणजे कमी खर्चामध्ये पण नियोजन लावलं पण हे गरमी होत नाही त्याच्यासाठी केले. हे नाही का अगोदर एवढंच केलेलं होतं. असं का? तर याच्यामध्ये जास्त गरमी होऊ लागली ना, कारण आपण हाईट कमी घेतली होती ना, त्याच्यामुळे गरमी करू लागलं. हां. नंतर हे समोर केले, कारण आता याच्यावर पत्र टाकले, गरमी करू लागली. बरोबर. नंतर बॅनर टाकून देता पावसाळ्यामध्ये, पाऊस पण लागला. आणि आता एवढ्या म्हशीचं संगोपन करायचं, चारा किती आहे तुमच्याकडे? सारा गवत आहे, कडबा आहे, हां. ऊस आहे. किती किती एकरवर? गवत आहे 20 गुंठे. हां. आणि कडबा आम्ही विकत घेतो, खर्च काय असते. बरं. ऊस आहे 1 एकर. हां. आता हे दुग्ध व्यवसाय सांभाळताना म्हणजे किती जण करताय दुग्ध व्यवसाय? 3 जण, आई बाबा आणि मी. बरं. असं का? आणि आपल्याकडं कुट्टी मशीन पण आहे का? हा, कुट्टी मिशन पण आहे. आता कुट्टी मशीनला किती वर्ष झाले घेऊन? ही मिशनला 5 वर्ष झाली. 5 वर्ष? कितीला घेतली होती? 33,000ला. 33,000ला? होम कंपनीची आहे. हां. मग कसं नियोजन करता? हे आता टाळक्या दिसायला, ऊस दिसायला? आता किंवा ऊस खाली गवत आहे आणि थोडं गवत आणून टाकायचं आहे. हां हां. मिक्स करायचं, गुळी आहे तिथे 5-6 गटोळी टाकायची, गुळी आहे इकडं. आता नंतर सोयाबीनचं गुळी आहे, नंतर आता याचं हरभऱ्याचं गव्हाचं भरून ठेवायचं इतकं. हां. आपला पावसाळा भरतात समजा सोयाबीनचं म्हणजे मिक्स करायचं, मिक्स केले बघा. सर्व बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे चारा तुम्हाला दाखवता व्यवस्थापन कुट्टीमधून काढून असं मिक्स करता Mix आहे हे. या खोऱ्या दाताळ्याच्या मार्फत आहे की हा, नाही? दाताळ्यानं. आता एक घेऊ मशीन टाकून बघू द्यायचं. शकता अशा प्रकारे यांचं नियोजन आहे, आणि चांगल्या प्रकारे नियोजन आपल्याला यांचं दिसत आहे. आणि हे बघू शकता, यांनी हे पाय असं वगैरे टाकलेलं आहे खायला, आणि म्हशीला पण टाक. मग सकाळपासून नियोजन कसं करता यायचं? सकाळी उठल्यानंतर अगोदर शेण काढणे, झाडून काढणे आणि दावण चाऱ्याने टच भरणे. हां. दावण भरल्यानंतर दूध काढणे. दूध काढल्यानंतर 10 वाजेपर्यंत
गोठा बंद असतो आमचा. बरं. झाला आल्यानंतर पहिले शेण काढून पाणी पाजवणे, धुणे, गोठा धुणे, पाणी पाजवणे. नंतर सकाळी एकदा चारा, दोनदा चारा टाकतो आम्ही, सकाळी 5 वाजता आणि दुपारी 3 वाजता. बरं. पुन्हा 3 वाजता एकदा दावण भरून घ्यायची. नंतर चारा टाकायचा नाही. 4 वाजता झाडून काढून पाणी पाजवायचं, पाणी पाजून खली वरी टाकून द्यायची, खली खाऊन घेतात, खली आणि चारा सगळं. बरं. नंतर दूध काढायचे, झाल्यानंतर चारा नाही, काही नाही, 2 वेळेस चारा टाकतो. बरं. तर आम्हाला सांगा, खल्ली म्हणजे भिजवत वगैरे काही नाही, डायरेक्ट भिजून भिजून भिजून. हो. तर एका म्हशीला अंदाज काय देता? 5 किलो 6 किलो दुधाच्या प्रमाणात. पलीकडे आम्ही 6 लिटर दूध देणार, तिला 6 किलो खली देणार. आता 5 लिटर देणारी असेल तिला 5 असं. सकाळी संध्याकाळी काय एका दोन्ही टाइम? टाइम दोन्ही टायमामध्ये 5-6 किलो समजा, 3 संध्याकाळी 3 सकाळी. हां, असं नियोजन आहे की नाही? मग आता दुधाची विक्री कुठं करता? डेअरी? नांदेडला वरवी आहे, नांदेड. सकाळी घर परत वरवी देतात. बरं. तर मग काय एकंदरीत काय रेट जाते? 80 रुपये येत आहे. 80. हो. बरं. तर मग आता एवढ्या याच्यामध्ये तुम्ही राबता, तर काय तुमचं म्हणजे आर्थिक उत्पन्न किती निघते महिन्याला खर्च जाऊन 20,000 रुपये, 20-25,000 होतात महिन्याला? हो, महिन्याला खर्चा पुरा काढून. खर्चा पुरा, आणि आपलं बेनिफिट काम आपलं चालूच राहतं. हो, शेतातलं काम करता वेळेस करता येते समजा. हां. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं नियोजन मस्त आहे, आणि कमी खर्चामध्ये पण यांनी असं नियोजन केलेलं आहे. गोठा पण कमी खर्चात केला आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळवलं आहे. तर म्हणजे शेती जोडीशास्त्र आणि दुग्ध व्यवसायाकडे एक चांगली नजरेने पाहता येते का? हो, चांगला व्यवसाय आहे. एवढे व्यवसाय शेतीसाठी खूप चांगला. पुन्हा शेणखत पण वापरता येते. शेणखतामुळे जमीन पण जास्त चांगली पिकू शकते. हां हां. पण चांगले ते पण शेतीला चांगलं आहे. तर नक्की शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा, फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.